ये तस्वीरें आपको रोहित शेट्टी के सिनेमा की लग सकती है, लेकिन आपको बता दें ये वीडियो है बीड जिले के वडवनी के बगल खड़की गांव का, जहां पर रास्ते का निरीक्षण करने आए सरकारी अभियंता के सामने ही ट्रक पलट गया जैसे कोई सिनेमा का सीन चल रहा हो। इस घटना में निरीक्षण करने आए अभियंता और स्थानीय लोग बाल बाल बचे। कई लोगों ने तो गड्ढों में कूदकर अपनी जान बचाई। सौभाग्य से इस हादसे में कोई जनहानि नहीं हुई। इस रास्ते से जाने वाले विद्यार्थियों ने सीधे मुख्यमंत्री ग्राम सड़क विभाग कार्यालय में इस रास्ते की शिकायत भी की थी, जिसके बाद अभियंता ने विद्यार्थियों को आश्वासन दिया था कि मैं खुद निरीक्षण करने आऊंगा और फिर ठेकेदार को सूचना दूंगा। उसी प्रकार अभियंता साहब आए और उनके सामने ही ये ट्रक इस तरह पलट गया। इस विषय के बारे में अभियंता ने जानकारी देते हुए क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं हम आपको वो वीडियो। याच्यामध्ये मी रस्त्याची पाहणी केली। खडकी ते सोनाकटा रस्ता साधारण 8 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्यावर आपल्याला TWT म्हणजे थिक वेअर टॉपिंग कॉन्क्रीटचा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे। अस्तित्वातील रस्ता हा 375चा आहे आणि याच्यामध्ये सीडी वर्क तुमचे 8 सीडी वर्क आहेत आणि एका सीडी वर्कवर फक्त वेअरिंग टॉप आहे। आता सीडी वरचं आपण काम करत असताना हे मागे जे दिसतं हे याच्यामध्ये आपण सीडी वरचं काम हाती घेतलंय। याच्यामध्ये डायव्हर्शन दिलं होतं। या डायव्हर्शन देत असताना याच्यामध्ये एक ट्रक पलटी झालेला आपल्याला दिसून येतो समोर तो ज्यामध्ये। तर हे जे डायव्हर्शन आहे, डायव्हर्शन करत असताना रस्ता सुस्थितीत राहील, डायव्हर्शन व्यवस्थित राहील, याच्यावरून या ज्या शाळकरी मुली आहेत किंवा मुलं आहेत यांची कुठलीही अडचण येणार नाही याची 100% काळजी घेण्यासाठी कालच आपण मला निवेदन दिलं होतं आणि आपल्याला मी आज शब्द दिला होता की मी इथं 11-11:30 वाजता येणार आहे म्हणून। 11-11:30 वाजता येऊन आलोय, प्रत्यक्ष पाहणी केली। याच्या पुढे अजून मला 8 सीडीवर करायचे आहेत। 8 सीडीवर करत असताना याच्यामध्ये जेवढ्या काही प्रिकॉशनरी मेजर्स घेता येतील मी स्वतः इथं थांबून घेणार आहे। याच्यापुढे अडचण येऊ देणार नाही।